राज्यात एका बाजूला खत टंचाई चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला खतांच्या नावाखाली अक्षरशः माती मिसळून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे। पिकांच्या चांगल्या उत्पादनाच्या आशेने शेतकरी मोठ्या विश्वासाने खरेदी करतात, मात्र त्याच खतांमध्ये भेसळ होत असेल तर त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो। धाराशिव, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून काही सतर्क शेतकऱ्यांनी खतांच्या गोण्यांबाबत संशय व्यक्त करत त्याची माहिती कृषी विभागाला दिली आहे। तपासणी दरम्यान काही गोण्यांमध्ये खताऐवजी मोठ्या प्रमाणात मातीसारखा पदार्थ असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। तक्रार मिळाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित खतांची पाहणी केली। प्राथमिक तपासणीत संशयित खतांमध्ये अनियमितता आढळल्याची माहिती समोर आली। अधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट केलं की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून दोषी आढळणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर आणि सोबतच संबंधित कंपन्यांवर देखील नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत तब्बल 3 टेम्पो भरून संशयित खतांच्या गोण्या जप्त केल्या आणि त्या कृषी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या। त्यानंतर या गोण्या पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू असून तपास अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। तसेच हा प्रकार केवळ काही गोण्यापुरताच मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या विश्वासावर घाला घालणारा आहे। बनावट किंवा भेसळयुक्त खतांचा वापर झाल्यास पिकांची वाढ पूर्णपणे खुंटू शकते, उत्पादन घटू शकतं आणि शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं। म्हणूनच शेतकरी बांधवांनी खत खरेदी करताना केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी। प्रत्येक खरेदीचे पक्के बिल घ्यावे, पॅकिंग, बॅच क्रमांक आणि उत्पादनाची माहिती तपासून घ्यावी। खतांच्या दर्जाबाबत कोणताही संशय आल्यास तात्काळ कृषी विभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधणं गरजेचं आहे। सतर्कता आणि जागरूकताच अशा फसवणुकीपासून संरक्षण देऊ शकते। तर शेतकरी बंधूंनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सोबतच शेती संबंधित माहितीसाठी आपल्या हक्काच्या पालवी ॲग्रिको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।